त्यांचा आर्टिकल आहे, त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे की परिस्थिती बदलणारा म्हणजे नव्हे तर परिस्थिती बदलवण्यासाठी झगडणारा मित्र, आणि त्याच मित्राचा आज वाढदिवस आहे आणि त्या मित्राला आपल्या शैली शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो खास मेहकरून या ठिकाणी आलेले खरडे वक्ते आणि आमचे मित्र श्री सिद्धेश्वर पवार आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं. त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो. असे आपल्या सर्वांचे लाडके मित्र श्री सुनील सपकाळ सर, त्यांचा शुभ असते त्यांचा या ठिकाणात सत्कार केला जाणार. राष्ट्रमाता जिजाऊंचे वंशज सर्वांनी राज्य जातो आणि मंचावरील सर्व महान लोक. खरं म्हणजे आजच्या तारखेची जर आपण लोकसंख्या बघितली जगाची तर ती 8.304 अब्ज झालेली आहे आणि आपल्या देशाची लोकसंख्या 1.25 अब्ज झालेली आहे. लोकसंख्या वाढतीये, मात्र एकीकडे लोकसंख्या वाढत असताना या समाजातल्या माणसांची संख्या कमी होते हे दुर्भाग्याने. लोकसंख्या वाढत असताना माणूस म्हणून जगणारे माणसं जेव्हा दुर्मिळ होत चालली, तो अशाही परिस्थितीमध्ये माणूस म्हणून जगणारा, प्रत्येकाशी माणसासारखा वागणारा, माणुसकी जपत असताना तुमच्या आमच्यासारखी चांगली माणसं जोडून एक चांगल्या समाजाची निर्मिती करणारा माणूस कुठेतरी असणं गरजेचं असतं. पण तो तुमच्या आमच्या जवळचा आहे आणि त्याचं नाव सुनील सपकाळ आहे हे सांगत असताना मला आनंद वाटतो. समाजकारण असेल, राजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रावरती या माणसानं स्वतःचं गुणवत्तेच्या माध्यमातून आपलं प्राबल्य मिळवलेलं. शिक्षकी पेशाचा वारसा असेल, घरातलं शैक्षणिक धोरण किंवा त्या पद्धतीचा त्या संपूर्ण संस्कार असेल, हे सगळं करत असताना या समाजाला माझी गरज आहे, राजकारणाला माझी गरज आहे आणि समाजकारण राजकारण करत असताना त्याचं पावित्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. हे सगळं टिकवण्याचं आणि कशा पद्धतीनं वाटचाल करण्याची भूमिका सातत्यानं सुनील सपकाळ यांची असते. आणि त्यामुळं कुणाला देखील प्रत्यक्ष फोन नसताना ज्यांना ज्यांना कळालं की सुनील सपकाळांचा आज वाढदिवस आहे आणि ठिकाणचे सांगण्याचं काम नाही, दरवर्षी याच ठिकाणी तो वाढदिवस असतो.